वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. गवळी शिवरा आरापूर शिवारात एका 46 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं मंगळवारी परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच शिलेगाव पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश पालवे, पोलीस निरीक्षक सलीम चौस यांनी देखील भेट दिली. सुमन कडू काकडे 46 राहणार वडाळी, गवळी, धानोरा तालुका गंगापूर असं मृत महिलेचं नाव आहे. दरम्यान घटनास्थळावरून महिलेच्या मृतदेहावरून दगडाने ठेचून निर्गुणखून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गवळी शिवरा आरापूर शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीनंतर अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिलेगाव पोलिसांनी दिली आहे. वडाळी येथील रहिवासी मयत सुमन या त्यांच्या माहेरी गवळी धानोरा येथे भावाकडे राहत होत्या. केवायसी करण्यासाठी लासूर स्टेशनला जाते म्हणून सोमवारी कागदपत्रे घेऊन घराबाहेर पडल्या. त्यानंतर घरी न परतल्यानं नातेवाईकांनी त्यांचा बराच शोध घेतला होता. मंगळवारी दुपारी एका शेतकऱ्याने शेत नांगरणीचं काम सुरू असताना गवळी शिवारामध्ये रस्त्यालगत असलेल्या गट क्रमांक 89 मध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर सदर माहिती पोलीस पाटील बद्रीनाथ केरी यांनी पोलिसांना दिली. सदर माहिती शिलेगाव पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन महिलेची ओळख पटवून तपासाची चक्री फिरवली. मृत महिलेचा चेहरा दगडाने ठेचल्यानं ओळख पटवण्याचं आवाहन होतं. शेवटी पोलिसांनी गायब झालेल्या महिलाची यादीवरून तसेच इतर लक्षणांवरून सदर महिलेची ओळख पटवली. पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली आहेत. मयत महिलेचं प्रेत शोविच्छेदानंतर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आरोपीच्या शोधासाठी शिलेगाव पोलिसांच्या हालचाली सुरू आहेत. सूर्यवार्ता न्यूज, प्रकाश सातपुते, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.